आपल्याला माहीत असावं की जे बोलत आहेत त्यांना बोललं पाहिजे आणि जे बोलतायत त्यांनी 2 मिनिटं नाही तर मी तुमच्या या ठिकाणी 5 मिनिटं घेतो. वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळं मी तुमच्या समोर सर्वप्रथम आपल्याला ज्ञात असावं की आपला सहकारी एक मित्र दादा बनशी दाभाडे त्याचं काही महिन्यापूर्वी निधन झालं. त्याला मी सर्वप्रथम या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मशिदरी शाळेचे मुख्याध्यापक गळू सर ज्यांनी आम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून उंच उंच शिखरं पादाक्रांत करण्यासाठी पुढं नेण्याचं काम केलं. असे सर्व प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचा या ठिकाणी उद्देश की मी फक्त 7वी पर्यंतच होतो. 8वी नंतर परिस्थिती नसल्यामुळं मी वसतिगृहाला आंबड या ठिकाणी आपल्याच मशिदरी शिक्षण संस्थेचं मशिदरी महाविद्यालयामध्ये मी पुढील उच्च शिक्षण घेतलं आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं वाटतं की आज इथल्या स्नेह मेळाव्याला चंदनाचा गंध आला. आज इथल्या स्नेह मेळाव्याला चंदनाचा गंध आला. स्पर्श होता गुरुजनांच्या पाऊलांचा. हसल्यात आहे दिशा, हसल्यात आहे दिशा. शाळेतील आठवण सांगायचं म्हणलं की वडील शिकलेले नव्हते आणि त्यावेळेस ऍडमिशनच्या वेळेस सांगितलं पाहिजे सर की 26 वर्षानंतर आपण भेटतोय आणि म्हणून आपल्या काही जे काही आपल्या बाबतीत घडलं ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ऍडमिशनच्या वेळेस आमचे गुरुजी भोकरे सर त्या ठिकाणी होते. वडील शिकलेले नसल्यामुळे वडील सरांकडे आम्ही गेलो आणि सरांनी विचारलं की जन्मतारीख काय, तर वडिलांना काही सांगता आले नाही आणि मग भोकरे सरांनी सांगितलं की तू फक्त काय कर, कानाला हात लाव. कानाला हात लावलं की त्याचं वय त्या ठिकाणी पूर्ण व्हायचं आणि मग सरांनी कानाला हात लावला आणि माझा हात पुरला आणि पुरल्यानंतर माझं ऍडमिशन त्या ठिकाणी झालं. त्यानंतर मुंडे सर जिल्हा परिषदेचे कारण की मी 7वी पर्यंत तिकडं जे अनुभव मला आले ते अनुभव मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय की मुंडे सरांनी एकदा मी 1-2 वेळेस त्यांच्या तास असला इंग्रजीचा की मला इंग्रजीला भीती वाटायची आणि तास असला की मी काय करायचो, सर येण्या अगोदर बाहेर जायचो. सरला आठवते की नाही मला काही माहीत नाही, परंतु एकदा मी परत सर तास संपले, सर समोर पुढे गेले आणि मी वर्गात गेलो. सरांनी मला पाहिलं, सर परत वर्गात आले आणि ज्या हरिधैर्यानं छड्या आणल्या होत्या त्या छड्या माझ्या अंगावरती 4-5 मोडल्या. त्यानंतर मला भिंतीवरती सरांनी ढकललं आणि एवढं करून सर थांबले नाही. तर सर म्हणले काय करतो आता, वडिलांना घेऊन ये. आता म्हणलं वडिलांना जर घेऊन यायचं म्हणलं तर वडील तर परत आपल्याला लात्या बुक्करी मारतात. सरला विनंती केली सर याच्यानंतर मी कधीही असे तासाला गैरहजर राहणार नाही. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की जीवनामध्ये आपण मार खाऊन आपली जडणघडण होत असते. त्यानंतर आमच्याकडं माझा जे काही सहकारी मित्र भगवान गोरे, आम्ही इकडचे बरेचसे मित्र सोबत असायचो आणि मग आम्ही 1-2 पार्ट्या असल्यासारखं सचिन दिलीप ते तिकडं असायचे, आम्ही मात्र इकडं असायचो. आमचे भांडणं म्हणले की नदीमध्ये भांडणं उगाच आपले. तालुका पाटोदा, जिल्हा बीड. पाटोदा येथे माझं ट्रॅक्टर रिपेअरिंगचं वर्कशॉप आहे आणि या कार्यक्रमाला या पूर्ण टीमने इतकी मेहनत घेतली. 1 महिन्यापासून सगळ्याचे मोबाईल नंबर जमवणे करणे इतकं कष्ट केले. त्या सर्व टीमचे त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला सगळ्याला भेटण्याचे योग आले 20-25 वर्षानंतर. त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो. मगाशीच आपल्याला अपार सरने, मुंडे सरने, जगरवाल सरने आपल्याला शाळेमध्ये पाठ घेऊन असा एक पाठ दिलाय की मित्र हे फक्त पार्ट्या करायला किंवा सहलीला सोबत जायला मजा मस्ती फिरायला नसतात, तर मित्र हे मित्राच्या दुःखामध्ये हात देणं, समोरच्याच्या सुखामध्ये हात होणं तर दुःखामध्ये हात देणं या सुद्धा कारणासाठी मित्र सदैव आपली मैत्री जपावी आणि आयुष्यभर त्यांनी एकमेकाच्या संपर्कात राहावं. नाही तर देव न जाणव कोणी असा सकाळी मेसेज पाहायला भेटतो फेसबुकवर, व्हॉट्सअप स्टेटसवर की भावपूर्ण श्रद्धांजली. त्यावेळेस अत्यंत दुःख होतं की मित्र हो मी जरा काल बोललो, म्हणजे आजपर्यंत मी बोलत नव्हतो, त्याच्या मनात माझ्याबद्दल दुश्मनी होती किंवा काहीतरी आपल्यामध्ये भेदभाव झाले होते, रुसला होता, पण आपण बोलायचं राहून गेलो. कवी कुमार विश्वास म्हणतात, बात कर लो रूठो यारो से, बात कर लो रूठे यारो से, सन्नाटों से जो डर जाते हैं, बात कर लो रूठो यारो से जो सन्नाटों से डर जाते हैं. प्यार अकेला जी सकता है, प्यार अकेला जी सकता है, लेकिन दोस्त अकेले मर जाते हैं, दोस्त अकेले मर जाते हैं. मित्रांनो काही भावना असतील, आपण दूर गेलो असतो, काहीचे बालपणी असतील किंवा व्यवहारात असतील, व्यवसायात असतील,
नोकरीच्या निमित्तानं असतील, काही जरी दुराभाव भेदभाव झाले असतील तर ते मिटवून सामावून घ्यायचंय. मग अशी हरिभाऊने एक सुंदर उदाहरण दिलंय की काहीच राहत नाही. श्यामने पण सांगितलंय वाळून काय काय ज्वारी सुद्धा सोडून घेतात, काही राहत नाही मागे. आपण किती मोठे होतो, श्रीमंतीचा साज असावा, संपत्तीचा गर्व नसावा, उद्या आयुष्याची माती होईल की राख होईल हे कोणाला सांगता येणार नाही किंवा कोणाला कळणार बी नाही. सर्वांनी आपले सुखदुःख एकमेकाजवळ शेअर करत जा, मदतीचा हात देत जा. माझ्या आयुष्यात बी वैयक्तिक आयुष्यात बी खूप वाईट प्रसंग आले असतील. मी पण मारता वाचलं. स्नेक बाईट झाला होता मला. 100 बॉटल रक्त ॲट अ टाईम लागलं मला, ॲट अ टाईम. ॲक्यूट रिन्युअल फेल्युअर, किडनॅप दोन्ही फेल होतं. घरी घेऊन जा म्हणलेत मला पप्पाला. 1-1.5 घंट्यामध्ये मला अमरावतीला होतं शिकायला, नागपूरला घेऊन जा. यानंतर आमचे तूच राहिला तूच सांगायचं. नकार देणं ही कला असेल, नकार देणं ही जर कला असेल तर होकार देऊन काहीच न करणं ही एक मोठी कला आहे, ती आमच्या आगासरकडे. आणि मोठा आनंद असतो कधी बी, माहिती का. आता एक जुनी नाही, आता लंगोटी आहे मोठा आनंद साजरा करायचा होता. एक बऱ्याच वर्षानंतर, 4-5 वर्षानंतर आपत्ती झालं होतं. आपत्ती खुशीमध्ये म्हणे सर म्हणजे आम्ही सांगितलं होणार हो, आमचं होईल, पोरगं होईल, लेकर होईल. ते म्हणे आपण लय मोठा आनंद साजरा करू डॉक्टर, लयच मोठा करू. मला बरं पोरगी झाली पहिली, डॉक्टर खुश, हरिभाऊ खुश, तिघात होतं. म्हणे मोठा आनंद साजरा करायचा सर. आताचा काळ आहे, म्हणजे जास्त आमचं नाही, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे आताचा काळ आहे. हा म्हणजे त्यावेळेस 1000 2000 3000 5000 खर्चाला काही कमी नव्हती. त्या सरला म्हणलं सर झाली आता पोरगी, काय करायचंय. आपला मोठा आनंद. हो ना म्हणे मोठा आनंद. लगेच हे जरा 300 रुपये म्हणे करा मोठा आनंद साजरा. अरे क्वार्टर 200 लागली, 300 सांगा. कसं मिळणार आहे मला असा हा आमचा मित्र. सरसक बी झळ लागू देणार नाही, कोसाटून जाणार, पाचट लागू देणार नाही. आणि विसरून जातो सरने तर सांगितलं मागे. धन्यवाद मित्रा, तू माझी स्तुती केलीस, पण सचिन बी काही कमी नाही बरं. सचिन कसा कमी नाही तर तो काहीच करीत नाही, पण सगळ्यालाच पुढं असतो. आणि इव्हन जे काय आमच्या पार्टी वगैरे त्यांनीच काढलाय विषय, तर पार्टीतही नियोजनाला तो असतोय. पण अगोदर काही जर असं व्यवस्थित मांडायचं असेल तर तुम्ही तर एवढे चांगले पैसे द्या, आणि त्याच्यात 1000 रुपये जास्त सांगितलेले. आता जास्त बोलायला नको, सॉरी. या ठिकाणी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले देवासारखे, ईश्वरासारखे गुरुजन, या सर्वांना मी वंदन करतो. आणि या ठिकाणी माझा परिचय तर सर्वांनाच आहे. तसं मी दीपक लक्ष्मणराव आगाव, आणि मी आमच्या बॅचमध्ये खरंच स्वतःला अतिशय, आम्ही फक्त 31 मुलं आहेत ते 10वीला. त्यातले थोडे बहुतच आम्ही जॉब करतो, पण तरीही जे काही शेतकरी येतं, उच्च शिक्षित येतं, या मुलांनी जास्त मेहनत घेतली. डॉक्टर असो, मी असो, पटेकर सर असो, यांच्यापेक्षाही अंगद शिरसाट, श्याम शिरसाट, सावळेराम सानप, विलास सानप यांनी एवढी मेहनत घेतली, प्रकाश मस्के, संभाजी रक्ताटे, की खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून 42 वर्ष झालोत. सरांनी आम्हाला सांगितलं, गावणे सरांनी सांगितलं, अप्पार सरांनी सांगितलं, मुंडे सरांनी सांगितलं, शिंदे सरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. काय सांगितलं की बाबा तुम्ही आपल्या परिवाराला इथून पुढे वेळ द्या, आपल्या मित्रांना वेळ द्या, आपल्याच्याने आता जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करा. लगा सके तो फूल लगाओ, आग लगाना मत सीखो. अशा पद्धतीने जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. हा आज मोलाचा संदेश आम्हाला दिला आहे. आणि त्यांना
मी असं म्हणू इच्छितो आजच्या क्षणी आयुष्याशी अजून आमचा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून आमचा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. निश्चितच सर, तुम्ही जी काय आम्हाला ज्ञानाची शिदोरी दिली, या ज्ञानाच्या शिदोरीवर आम्ही आजतागायत कार्यरत आहोत आणि याच्यानंतर तुमच्या ज्ञानाच्या शिदोरीचा समाजासाठी, गावासाठी नव्हे तर जे काही अडीअडचणीत लोक असतील त्यांच्यासाठी मदतीचा हात आमच्या बॅट्समॅन्सचा याच्यानंतर पुढं राहील. नाहीच काही तर आम्ही इथून पुढं घरच्यांशी, इतरांशी निश्चितच चांगला वागण्याचा प्रयत्न करू. एवढंच ज्ञानाची शिदोरीचा मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि थोडं लांबलेलं माझं भाषण आवर्त घेतो. धन्यवाद. धन्यवाद मित्र. यानंतर आपल्याला अचानकपणे लाभलेले आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी, आपले लहान सवंगडी मित्र अनिलजी सराफ यांना मी, कोणी राहिले का आपल्यापैकी? देवदास देवदासचा एक डायलॉग होता, ते सर सर म्हणायचे की त्याच्याकडे पेन नव्हता, पेन हरपायचा किंवा काहीतरी हरपायचं किंवा वही नसायचे. मग सर विचारायचे त्याला की देवदास पेन कुठे रे? दिपके देईन ना. वही कुठे? दिपके देईन ना. देवदास ये दोन वाक्य दोन शब्द